खरं तर कालच फिलिपिक करारपत्र जे आहे ते आपण संपवणार असा शब्द होता माझा. पण मी संपवू शकलो नाही मागच्या आठवड्यात म्हटल्याप्रमाणे. कारण माझी इच्छा होती आपण त्या प्रार्थनेकडे आपलं लक्ष केंद्रित करावं पाऊलाच्या. कारण पूर्ण पुस्तकाबद्दल आपल्याला थोडीशी आयडिया तिथे येईल आणि अ, अनेक गोष्टी त्यातून आपल्याला शिकायला भेटेल. म्हणून एक क्लास त्यामुळे वाढला. पण पुढे जाऊया. आज आपण फिलिप करारपत्र थोडक्यात पूर्णपणे जो राहिलेला भाग आहे तो आपण समजून घेणार आहोत. काल आपण जवळ-जवळ पहिला अध्याय जो आहे त्यातील वचन मला असं वाटतं 26 पर्यंत आपण अ, अभ्यासलं. जिथं पाऊल जो आहे अ, अध्याय 1 मध्ये पूर्णपणे आपण पाहिलेलं होतं, की तो अ, अभिवादन करतो. त्यानंतर आपण पाहिलं की तो आभार मानतो नाही का? त्याची कृतज्ञता तो व्यक्त करतो. वचन 3 पासून वचन 8 पर्यंत आपण पाहिलं. वचन 9 ते 11 पर्यंत आपण पाहिलं त्याची प्रार्थना आणि नंतर अ, वचन 12 पासून पुढे आपण पाहिलं, की तो जो आहे पौल तो आता त्याचा वैयक्तिक जो अनुभव आहे तो मांडत होता आणि विशेष करून आपण काल बघितलेलं होतं, की कशाप्रकारे पौलाच्या आनंदाचा खरा स्रोत काय होता? तर तो खऱ्या रीतीने त्याच्या जे सध्याच्या सेवेमधील जे यश आहे, त्याकडे पाहून तो आनंदी होताना दिसतो. त्यानंतर आपण पाहिलं काल, की तो जो आहे जे फिलिपेकर आहे, त्यांना तो आव्हान करतो नाही का? आणि विशेष करून तो त्यांना याबद्दल मार्गदर्शन करतो, की तुम्ही सुद्धा विश्वासामध्ये अधिक दृढ असा आणि त्याच्यासाठी तो स्वतःपासून तयारी करतो आणि तो म्हणतो, की मी या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा कसं मी दृढ राहू शकलेलो आहे. तर मग तो सुवार्तेकडे पाहतो आणि ज्यावेळेस तो पाहतो, की जरी मी इथं नजर कैदेमध्ये आहे, जरी माझे हातपाय इथे चालू शकणार नाहीत, पण इथं जे घडत आहे ते अद्भुत आहे. सुवार्तेला हे अडथळण ठरलेलं नाही, नाही का? आणि म्हणूनच तो वचन अ, अ, आपल्याला अध्याय 1 मध्येच तो म्हणतो, की ते सुवार्तेला अडथळण ठरलेलं नाही. कारण अ, वचन 12 आणि 13 पहा, "बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या, त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता, त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या. हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे." म्हणजेच कैसराच्या हुजुरातीच्या सर्व सैनिकांत व इतर सर्व जणांत माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत, अशी त्यांची प्रसिद्धी झाली. तो म्हणतो, "माझं हे येणं सुवार्तेच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरलेला आहे. आणि पौल म्हणतो, की तो माझ्या आनंदाचा स्रोत आहे. सेवा घडत आहे. तो म्हणतो पुढे जाऊन जे लोकं माझी बदनामी करत आहेत किंवा माझ्या विरुद्ध बोलत आहेत किंवा तुझ्या भावाने किंवा हेवाने, वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करत आहेत. अ, त्यांचा वैरभाव माझ्या प्रती आहे आणि त्यांची इच्छा वेगळी आहे. पण ते जे गाजवत आहेत, ते मी जे गाजवलेलं आहे तुम्हाला, तेच गाजवत आहे ख्रिस्त. मग तो म्हणतो ती घोषणा होती ना, त्याच्यामध्ये सुद्धा मी समाधानी होत आहे. आणि मला तो आनंद मिळत आहे. आणि मग पुढे वचन जर तुम्ही पाहिलं, तर पुढे तो आणखी एक आशा आहे जी त्याला 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 याची आठवण करून देते किंवा त्याच्या आनंदाचा एक स्रोत बनते. ती म्हणजे काय, की मी सुटून तुमच्या जवळ येईल आणि तुमच्या जवळ मी सेवा करेल. एकतर म्हणे मी देहात असताना येईल किंवा म्हणे मी मरण पावलं तरी हे माझ्यासाठी लाभदायक असणार आहे. अशा प्रकारे दोन्ही गोष्टी तो म्हणतो, की मला मला चांगलं आहे म्हणे. कारण वचन 22 पहा काय म्हणतंय, "पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी मी संबंधाने पेचात आहे. इथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे. कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुमच्याकरिता अधिक गरजेचे आहे." तर दोन्ही गोष्टीबद्दल पाऊल तयार आहे. तो म्हणतो, की इथं मला मृत्यूला सामोरं जावं लागलं, तरी काही हरकत नाही, नाही का? मी ख्रिस्ताजवळ असणार आहे. पण तरी तो म्हणतो, की माझी ही उत्कट भावना आहे,
की मी जर या देहात असेल, जर मी इथं असलो, तर नक्कीच तुमच्याकडे यावं आणि तुमची अधिक वृद्धी व्हावी, तुमचा आनंद पाहावा आणि मला तिथून समाधान मिळावं, ही माझी इच्छा आहे. तर मग अशा प्रकारे पहिल्या भागामध्ये तो कसा दृढ राहिलेला आहे वचनामध्ये, विश्वासामध्ये नाही का? त्याची कारणं पाऊल देतो आणि मग आता अध्याय 1 वचन 27 पासून तर अध्याय 4 वचन 9 पर्यंत जवळ-जवळ तो आता त्यांना काय करत आहे, वेगवेगळ्या प्रकारे बोध करत आहे, की तुम्ही सुद्धा आता ख्रिस्तामध्ये दिवसेंदिवस मुळावलेले असावं. दिवसेंदिवस तुम्ही सुद्धा दृढ होत चाललेलं असणं गरजेचं आहे. आणि त्याबद्दलच पाऊल आता इथून पुढे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर हा जो भाग आहे, इथं आपल्याला पाहायला भेटतो विशेष करून अध्याय 1 वचन 27 पासून अध्याय 4 वचन 9 पर्यंत हा भाग अ, आणखी 4 उपभागात विभागला गेलेला आहे. जिथं आपल्याला एकच विषय जो आहे तो वारंवार पाहायला भेटेल. जिथं पाऊल जो आहे मंडळीला दृढतेबद्दल मार्गदर्शन करताना दिसतो. स्वतःच अनुभव सांगून त्याने सांगितलं, की कशाप्रकारे मी प्रभूमध्ये दृढ होतो आणि राहिलेलो आहे. तर त्या सर्व कृती, त्या सर्व घडामोडी त्याला प्रभूमध्ये अधिक विश्वासामध्ये दृढ करणाऱ्या ठरलेल्या आहेत. तशाच प्रकारे आता पुढे जाऊन वचन 27 पासून अध्याय 1 वचन 27 पासून तर अध्याय 2 वचन 18 पर्यंत सगळ्यात पहिलं जो भाग आहे तिथं तो म्हणतो, की ही जी दृढता आहे त्याचं महत्व काय आहे? मग ते महत्व तो आता वचन 27 पासून पुढे देईल. तो म्हणतो वचन 27 मध्ये सांगायचे ते इतकेच, की ख्रिस्ताच्या सुवासेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे, की तुम्ही एक जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत, एक चित्ताने स्थिर राहता. काय आहे? तो त्यांना आता मार्गदर्शन करत आहे. दृढतेचं महत्त्व जे आहे, तो आता या संदर्भामध्ये सांगणार आहे. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण पाहतो दृढतेसाठी तो कशाप्रकारे काही सेवकांना त्यांच्याकडे पाठवणार आहे. जे आपल्याला अध्याय 2 वचन 19 ते 30 मध्ये पाहायला भेटेल. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये पौल जो आहे पुन्हा स्वतःचं उदाहरण घेतो नाही का? दृढतेचं उदाहरण घेतो आणि मग शेवटी आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 3 वचन 17 ते अध्याय 4 वचन 9 मध्ये तो दृढतेसाठी असलेल्या आव्हानांविषयी काय करत आहे? काही सूचना तो पुढे देतो. तर दृढतेचं महत्त्व तो सगळ्यात अगोदर त्याने सुरुवात करतो आणि पहा वचन 27 ते 29 जर तुम्ही पाहिलं, तर तिथं असं सांगितलेलं आहे. वचन 27 आपण ऐकलं. वचन 28 पहा, अध्याय 1 आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयी भयभीत झाला नाहीत. हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे आणि ते देवापासून आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकंच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे, अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. तर 2 गोष्टी पौल जो आहे, आता दृढतेचं महत्त्व स्पष्ट करत असताना इथं मांडत आहे. एक म्हणजे ख्रिस्ती विश्वास आणि आचरण. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, ह्या सोबत चालणाऱ्या आहेत, नाही का? आपण काय विश्वास ठेवतो, हे आपण काय जगतो, त्याच्यातून दिसून येतं. कधीच आपले जे डॉक्ट्रिन्स आहेत, आपले जे पवित्र शास्त्रीय तत्व आहेत, ते आपल्या आचरणाला विरोध करणारे नाहीत किंवा आपलं आचरण त्या डॉक्ट्रिन्स किंवा आपल्या तत्वांना विरोध करणारा असू नये, नाही का? तर जसं 100% आपण वचनामध्ये दृढ असे आहोत, तर मग ते जे आहे ते आपल्या आचरणामधून सुद्धा दिसून यावं आणि तेच पौल जो आहे आता या संदर्भामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर वचन 27, 28 आणि 29 जे आपण आत्ताच वाचलेलं नाही का? फिलिपिकरांबद्दल विचार करत असताना ते सुद्धा दुःखातून चाललेले होते आपल्याला पाहायला भेटतं. पुष्कळ अंशी त्यांना सुद्धा विविध वेदनांना सामोरे जावं लागत होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं कदाचित तिथं सुद्धा छळ चालू होता. अ, आणि वेगवेगळ्या प्रकारे अ, त्यांच्यावर दबाव येत होता. पण पण पाऊल म्हणतो, की हा जो क्लेश आहे, हे जे दुःख आहे, नक्कीच तुमच्यासाठी वेदनादायक वाटत आहे, पण हे देवाच्या नियंत्रणाबाहेर नाहीये. कारण तो काय म्हणत आहे वचन 29 मध्ये, कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा, इतकंच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावं, अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. दुःख सोसणं ख्रिस्तासाठी, त्याच्याकरिता
ही कृपा आहे आपल्यावर विश्वासणाऱ्यांसाठी. दुःख ही देवाकडून मिळालेली कृपा आहे आणि पाऊल तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या जीवनातील येणारं जे दुःख आहे, ते खऱ्या रीतीने अ, ते देवाच्या आशीर्वादाचं एक साधन म्हणून आहे तुमच्यासाठी. आणि ते तुम्हाला अधिक विश्वासात खंबीर करण्यासाठी आणि धार्मिक जीवन अ, त्या कठीण काळामध्ये सुद्धा जगण्यासाठी देव त्याची कृपा कशी पुरवितो ते दाखवणार आहे. आणि याद्वारे तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखामध्ये सहभागी होता आणि हे दुःख जे आहे हे दुःख आपल्याला पाहायला भेटतं, की देवाकडून नियोजित आहे. त्याच्या योजनेतून आहे आणि हे आपल्या सर्व गोष्टींसाठी कल्याणकारक आहे. त्याद्वारे आपण ख्रिस्ताशी संयुक्त होतो. ख्रिस्तामध्ये दिवसेंदिवस आपण घडले जातो, नाही का? आणि पौलाचं इथं जर आपण पाहिलं तर एका दृष्टिकोनातून अ, हा उद्देश होता, की हे एक देवाचं साधन आहे. हे दुःख जे आहे देवाचं साधन आहे, ज्याद्वारे देव तुम्हाला दिवसेंदिवस त्या नवीन राज्यासाठी तो घडवतो. त्याच्या प्रिय पुत्राच्या प्रतिमेमध्ये तो घडवत आहे. दिवसेंदिवस जेणेकरून तुम्ही अधिक प्रभूमध्ये वाढावं, अधिक तुम्हाला आकार मिळावा, त्यासाठी हे दुःखाचं कारण होत आहे. आणि म्हणून तो पुढे त्याबद्दलच बोलतो नाही का? आणि मग तो म्हणतो, की दुःख सहन देवाने तो म्हणतो फिलिप्पीकरांना फक्त ते दुःख सहन करण्याची परवानगीच दिली नव्हती. तर त्याने दुःख सहन करण्यासाठी दिलेलं होतं त्यांना नाही का? ही कृपा झाली म्हणे तुमच्याकडे. आणि तसेच भावना मग आपल्याला पाहायला भेटतं, की तो काय करत आहे आता ह्या सर्व गोष्टींबद्दल बोलत असताना त्यांच्यासमोर विचार ठेवतो, की पहा सर्वोच्च जे उदाहरण आहे, महान कित्ता आहे, तर कोण आहे? आपल्या दुःख सहनासाठी तो स्वतः ख्रिस्त आहे. आणि म्हणून मग तो अध्याय 2 मध्ये वचन 5 पासून अशी सुरुवात करतो, की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्याही ठायी असो. मग तो त्याबद्दल बोलत असताना, दुःख सोसावी कृपा तुमच्यावर झालेली आहे, म्हणून तुम्ही स्थिर राहा, ऐकत येत राहा याबद्दल तो बोलतो. आणि वचन अध्याय 2 ची सुरुवात करत असताना त्यावरून तो म्हणतो, की जरी तुम्ही दुःखातून जातात, मग तो काय म्हणत आहे बघा वचन 1 आणि 2 मध्ये अध्याय 2 ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा जर आहे, तर तुम्ही समचित्त व्हा म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद तुम्ही पूर्ण करा. तर अध्याय 2 मध्ये तो सुरुवात करत असतानाच म्हणतो, की एकीकडे दुःखाबद्दल तो बोलतो अध्याय 1 मध्ये आणि तो म्हणतो ही कृपा तुमच्यावर झालेली आहे आणि लगेच अध्याय 2 मध्ये म्हणतो, की नक्कीच हे दुःख आहे, परंतु यामध्ये सुद्धा आपल्याला आश्वासन आहे, सांत्वन आहे, सहभागिता आहे आणि कळवळ आणि करुणा आहे. आणि हे सर्व कुठं आहे? ख्रिस्ताच्या ठायी आहे. ख्रिस्ताच्या द्वारे आहे. आणि जर ख्रिस्ताशी संयुक्त झाल्यामुळं, ख्रिस्ताशी जडल्यामुळं आम्हाला आता आश्वासन आहे. आम्हाला प्रीतीचं सांत्वन आहे. आम्हाला आत्म्याची सहभागिता मिळालेली आहे. आमच्यावर कळवळा आणि करुणा जर झालेला आहे, तर आम्ही सुद्धा एकचित्त व्हावं एकमेकांप्रती जसा ख्रिस्ताशी आपण जोडल्या गेलेलो आहोत. आपण देखील समचित्त व्हायला पाहिजे एकमेकांबद्दल आणि आपणही सारखीच प्रीती करावी जशी ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केलेली आहे. आणि मग तो पुढे त्याचं एक सुंदर उदाहरण देतो, की कशी करावी बरं प्रीती? तर तो म्हणतो, की कुणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचे पाहावे. तो म्हणतो, की एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. आणि मग पुढे तो अगदी सुंदर उदाहरण देतो वचन 5 पासून पुढे. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्याही ठायी असो. तुमच्या ठायी असो. मग कशी होती चित्तवृत्ती? तर मग तो आता ख्रिस्ताचं सर्वोच्चपणापासून तर त्याच्या नम्रतेकडे तो आपल्याला घेऊन जातो. तो म्हणतो तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, देवाच्या स्वरूपाचा असणं आता काय दाखवत आहे? त्याचं जे सर्वोच्च ठिकाण आहे, तो विराजमान असणारा प्रभू, ज्याने अख्खं विश्व निर्माण केलेलं आहे, जो सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे, जो कधी वेळेच्या बंधनात नव्हता, ज्याने सर्व विश्व निर्माण केलेलं आहे, जो त्रैक्यातील दुसरा व्यक्ती, जो पित्याचा परमप्रिय पुत्र, जो पित्याच्या उराशी सार्वकालिकतेमध्ये होता, जो त्या त्रैक्यत्वामध्ये नेहमी समाधानी होता, तो ख्रिस्त देवाबरोबरीचा असणं हा लाभ आहे असे त्याने मानलं नाही म्हणे. तो खुद्द देव असताना तो
आपल्यासाठी स्वर्गाचं गौरव सोडून आलेला आहे. तर त्याने स्वतःला रिक्त केलं. आता बघा 2 गोष्टी तो सांगतो. तो इतका उंच असताना तो अगदी इतका खाली आलेला आहे. रिक्त करणं म्हणजे अशा प्रकारचे हे बोलणं आहे. जसा एखादा व्यक्ती जो आहे जशी आपला दर्जा आणि उदाहरणार्थ जे जनावर आहे, त्यांचा दर्जा याच्यामध्ये फार फरक आहे, नाही का? जर आपल्याला जर त्यांच्या जागी जर जाण्याची वेळ आली, तर ते किती भयंकर आपल्याला वाटेल, नाही का? चांगलं नाही वाटणार. त्याच्याही पेक्षा कितीतरी खालचं दर्जा किंवा अगदी खालची पातळी त्यांनी स्वीकारलेली आहे. ख्रिस्त जो सर्वोच्च ठिकाणी विराजमान असणारा, तो आपल्यासाठी या भूतलावर आला. आता रिक्त केलं. रिक्त करणं इथं पुष्कळ वेळा चुकीचा अर्थ लोकं करतात. केनोसिस हा शब्द वापरलेला आहे आणि त्याच्यावरून एक थिअरी लोकांनी मांडली इथं. रिक्त करणं, केनोसिस थिअरी त्याला म्हटलेलं आहे. ते म्हणतात, की रिक्त केलं म्हणजे काय केलं? ख्रिस्त ज्यावेळेस या भूतलावर आला त्याने त्यावेळेस त्याचं दैवत्व जे आहे ते बाजूला केलं आणि तो पूर्णपणे फक्त मनुष्य होता. पण बिलकुल नाही. इथं रिक्त करणं जर तुम्ही खऱ्या रीतीने याचा मूळ अर्थ जर पाहिला, तर मूळ अर्थ वजा करणं, कमी करणं नाही, तर रिक्त त्याच्यासाठी जो मूळ शब्द वापरण्यात आलेला आहे, तो म्हणजे काय भर घालणं असा आहे. तर तो देव म्हणून सार्वकालिकतेमध्ये होता, परंतु त्या देवपणासोबत आता मनुष्यत्वाची भर पडलेली आहे. देव मानव झालेला आहे. आणि तेच इथं पाऊल बोलत आहे. तो म्हणतो, की तुमचं दुःख काय आहे ना, तुमच्या दुःखापलीकडे मी तुम्हाला ज्याने तुमच्यासाठी दुःख सहन केलेलं आहे, त्याच्याबद्दल सांगत आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं सर्वोच्चपण समजून घ्यावं लागेल, त्याची महानता समजून घ्यावी लागेल आणि त्याने तुमच्यासाठी काय केलेलं आहे, त्यावेळी तुम्हाला समजेल, की आमचं दुःख जे आहे, ते काहीच नाहीये. कारण जो सर्वोच्च ठिकाणी विराजमान असणारा प्रभू, तो जर गौरव सोडून त्याचं महान गौरव जो जिथं दिव्यदूत दिवस-रात्र त्याची भक्ती करत आहे, ज्या सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये तो विराजमान असणारा प्रभू, ज्याचं गौरव यशायाने पाहिलं आणि तो यशाया म्हणतो, की "अरे मी तर आता माझी किती दुर्दशा होणार, कारण मी त्या गौरवाच्या प्रभूला पाहिलेला आहे. मी अशुद्ध ओठांचा असा आहे." ज्याच्या पुढे दिव्यदूत नेहमी पवित्र, पवित्र, पवित्र म्हणतात. ज्याच्या समोर दिव्यदूत सुद्धा आपले नेत्र, आपले पाय झाकतात. इतका पवित्र, इतका शुद्ध, इतका महान तो गौरवी प्रभू येशू. महान देव आपल्यासाठी मानव झाला. मनुष्याच्या प्रतिरूपाचं होऊन दासाचं स्वरूप धारण केलं. तुम्हाला माहिती आहे का दासाचं स्वरूप धारण केलं? इथं जो शब्द वापरलेला आहे ना, दास पूर्णपणे आपलं आपलं सामर्थ्य आणि आपला अधिकार आणि आपलं पद सोडणं पूर्णपणे त्याने स्वतःला झोकून दिलं. दास हा अशा प्रकारचा दास आहे, ज्याच्याबद्दल जर तुम्ही पाहिलं ना, यहुदी लोकांमध्ये जो आपल्याला पाहायला भेटतं अनेक प्रकारचे दास होते. त्यामध्ये एक अशा प्रकारचा दास असायचा जो त्यांच्या दाराजवळ उभा असायचा. आणि आपल्याला माहित आहे, की ज्यावेळेस कोणी यहुदी लोकं बाहेरून जाऊन यायचे, त्यांचे कपडे पूर्ण धुळीने मळायचे, त्यावेळेस तो दास जो होता त्याचं काम होतं त्यांचे पाय धुणं आणि त्यासोबतच ते जे कपड्यांनी ते पाय पुसणं. तर त्याचं उदाहरण तुम्हाला योहान सुवर्तमानामध्ये सुद्धा पाहायला भेटेल, जिथं ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले आणि आपल्याला पाहायला भेटतं त्यातून त्याने हे दाखवलं, की तो कोणत्या प्रकारचा दास झालेला आहे. कोणत्या प्रकारचा दास झालेला आहे. आणि मनुष्य प्रकृतीचं प्रगट होऊन त्याने मरण आणि त्या वधस्तंभावरील मरण सोसलं. आता इथं जो शब्द प्रयोग केलेला आहे बघा, दोनदा मरण म्हटलेलं आहे बघा. मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण. हे असं का बोलत आहे पाऊल? का बोलत आहे असं? एक तर मरण आणि तेही वधस्तंभावरचं. तर ही जी भाषा आहे त्याच्यावर जोर देते, की ख्रिस्ताचं दुःख किती भयंकर, किती वेदनादायक होतं, जे आपण कधीच सहन करू शकलो नसतो. तुम्हाला माहिती आहे का? वधस्तंभावरील मरण कसं होतं? हे कसं होतं? हा कोणताच मनुष्य सोसू शकत नव्हता. जरी ख्रिस्ताच्या डाव्या, उजव्या बाजूला चोर होते, ते जरी जे मरण ते
सोसत होते, त्या मरणापेक्षा हा जो ख्रिस्त, जो निर्दोष निष्कलंक देवाचा कोकरा, त्याचं मरण भयानक आणि भयावह होतं. कारण तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की ते मरण आपल्या मरणाबद्दल होतं. आपण केलेल्या परी आपण केलेल्या त्या पापाबद्दल ते होतं. आपला परिणाम तो होता. आपल्यावरील जो देवाचा क्रोध, तो त्याच्यावर पूर्णपणे ओतण्यात आलेला होता. तुम्हाला माहिती आहे का ती वधस्तंभाची घटना कशी आहे? जर तुम्ही यशया 53 अध्याय वाचाल, तर तुम्हाला समजून येईल त्याची अवस्था काय झाली होती. ख्रिस्ताची आपण पाहतो पिक्चरमध्ये पुष्कळदा फक्त नाही का नॉर्मल चेहरा त्याचा दिसतो. पण असं म्हटलं जातं, की त्याचा चेहरा मनुष्यासारखा दिसत नव्हता. इतका विरूप तो झालेला होता. त्याला जे फटके मारण्यात आले, त्यामुळे त्याच्या पाठीच्या चिथड्या झालेल्या होत्या. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की भयंकर, भयंकर वेदना त्याच्यासाठी होत्या त्या. एक मनुष्य म्हणून, परिपूर्ण मानव म्हणून त्या वेदना तर त्याच्यासाठी होत्याच. पण त्याही पलीकडे देवाचा परिपूर्ण क्रोध त्या वधस्तंभावर ओतला गेलेला होता. पूर्ण नरक तिथं ओतल्या गेलेला होता. तर मग मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण हे आपल्याला पूर्ण नरकाबद्दल जो आपल्यावर यायला पाहिजे होता, तो ख्रिस्तावर आलेला आहे. हे दुःख सहन आपल्याबद्दल ख्रिस्ताने सोसलेलं आहे आणि तो म्हणतो, की इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केलेलं आहे. आणि मग तो म्हणतो, की त्यामुळे देवाने त्याला अतिउच्च केलं आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ ते नाव त्याने दिलेलं. मग आता या उदाहरणाच्या प्रकाशामध्ये पाऊल म्हणत आहे, की मंडळीसाठी ख्रिस्ताने स्वइच्छेने दुःख सहन केलं. तो अपमान सहन केलेला आहे आणि त्याचा परिणाम त्याला मोठं प्रतिफळ मिळालं. तो सर्वोच्च ठिकाणी त्याला तो विराजमान झालेला आहे. त्याचप्रमाणे तो मंडळीला काय करत आहे? प्रोत्साहित करत आहे, की विश्वासणाऱ्या नात्याने आपणही एकमेकांसाठी लाभदायक बनावं. आपण एकमेकावर प्रीती करणार असावं. आपण एकमेकांसाठी दुःख सहन करणार असावं. आपण एकमेकांना सहाय्य करणार असावं. आपण एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानणार असावं. त्याबद्दलच तो बोलतो वचन 17 मध्ये अध्याय 2 आणि 18 मध्ये तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतः अर्पण केला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो. ख्रिस्ताबद्दल त्याने सांगितलं, तो आपल्याबद्दल मरण पावला. पौल म्हणतो, की आता माझा जरी यज्ञ आणि माझी सेवा होताना मी तुमच्यासाठी अर्पण झालो, तरी मी आनंद मानतो. आणि तो म्हणतो, की त्याचाच तुम्ही आनंद माना. तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पौल फिलिपिकरांनी त्यांच्या वाटेला आलेलं जे दुःख आहे, हे देवाचं नियोजित दुःख सहन आहे. देवाने दिलेलं नाही का? तर ते फक्त नाही का सहन करावं असं नाही, तर त्यातून मिळणाऱ्या त्या आशीर्वादांमुळे त्यांनी त्या दुःखात आनंद मानावा ही त्याची इच्छा होती. आणि तो म्हणतो, की त्याच्या पलीकडच्या आशीर्वादाकडे पहा. पौल म्हणतो, की हे तात्कालिक जे दुःख आहे ना, अ, संकट मला असं वाटतं रोमकरास पत्रामध्ये, की अ, मला असं वाटतं कलसेमध्ये मला मला वाटतं जिथं होतं होतं, की तात्कालिक जे संकट आहे म्हणे ते त्या महान गौरवाचा भार उत्पन्न करणार आहे, नाही का? तर तशाच प्रकारे फिलिपिकरांना सुद्धा तो आठवण करून देत आहे. जरी आपण दुःखातून जाऊ, तरी आपण डगमगू नये. कारण त्याच्या पलीकडे कितीतरी महान आनंद त्याने ठेवलेला आहे. प्रतिफळ मोठं आहे, नाही का आपल्यासाठी ख्रिस्तामध्ये. आणि मग पुढे आता तो आणखी पुढे घेऊन जातो आपल्याला आणि ते म्हणजे काय, की आता तो आव्हान करत आहे, विशेष करून फिलिप येथील मंडळीला, की तुम्ही यामध्ये सुद्धा स्थिर आणि दृढ व्हावं. अधिक प्रभूमध्ये तुम्ही वाढावं नाही का? अधिक त्याच्यावर विसंबून राहायला शिकावं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असताना तो म्हणतो, की तुम्हाला त्याच्यामध्ये वाढण्यासाठी नाही का नक्कीच ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या आहेत. पावलाने त्यांना पत्र लिहिलं. नक्कीच त्यातून ते दुःखातून कसं जावं आणि हे प्रसंग कसे हाताळावे हे तर त्यांना समजलं असावं नाही का? पण खऱ्या रीतीने पाऊल जो आहे, अधिक त्यांची काळजी घेण्यासाठी तो म्हणतो, की मी माझ्या मित्रवर्गांना, बंधुवर्गांना तुमच्याकडे पाठवीत आहे. आणि मग ते आपल्याला पुढे अध्याय 2 मध्ये पाहायला भेटतं जिथं वचन 25 पासून
वचन 30 मध्ये एपफ्रदीताबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. जिथं पौल अगदी स्पष्ट करतो, एपफ्रदीताला तो पाठवण्याची त्याची योजना असते, की मी त्याला पाठवून देतो तुमच्याकडे लवकर नाही का आणि जो तुमच्याकडे येईल आणि असं आपण पाहतो, की शक्यतो एपफ्रदीतने हे जे पत्र आहे फिलिप्पीकरांना आणून दिलं असावं नाही का? आणि हे प्रदीप तिथं येण्याचे काय महत्व होतं आणि याचा परिणाम मंडळीवर काय झाला असता, हे पावलाला माहीत होतं. कारण मंडळीची प्रीती हे प्रदितावर होती. कारण तो त्या मंडळीचा एक राजदूत म्हणून आपण पाहतो, जो पौलाची सेवा करण्यासाठी मंडळीद्वारे मंडळीचा एक प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आलेला होता. मंडळीमध्ये सुद्धा तो एक चांगला असा सेवा करणारा तो होता आणि चांगल्या प्रकारची त्याला क्षमता सुद्धा होती. आपल्याला पाहायला भेटतं आणि पौलाची हीच इच्छा होती, की प्रेरिताने तिथं जावं आणि त्याच्या जीवनातून त्यांनी ख्रिस्त पाहावा आणि अधिक अधिक देवाचा गौरव करावा आणि त्यांचं दुःख हलकं व्हावं. कारण एका दृष्टीने तर प्रेरित जो आहे ज्यावेळेस त्या ठिकाणी गेला पौलाकडे त्यावेळेस तो भयंकर आजारी पडला आणि मंडळीला कळालं त्यावेळेस ते दुःखात गेले खूपच. अरे, ज्याला पाठवलं तो पण आता आजारी पडलाय, आता काय होणार? आणि हे प्रतीताला पण काळजी झाली, की अरे, मंडळी जी आहे ती माझी काळजी करत आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी होत्या. पॉल म्हणतो, की मला आता तुला पाठवायला पाहिजे तिकडं, नाही का? आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं वचन 25-26 अध्याय 2 वचन 25-26 पहा. तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक आणि तुमचा जासूद माझी गरज भागून सेवा करणारा एक प्रतीत ह्याला तुमच्याकडे पाठवण्याचे अगत्य वाटले म्हणे, कारण तो आजारी आहे. हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरूर लागून तो चिंताक्रांत झाला. काय होतं त्याचं हृदय एप्रिदिताचं सुद्धा मंडळीबद्दल. जे पाऊलाचं हृदय होतं, तेच एप्रिदिताचं सुद्धा हृदय होतं आणि अशा सेवकांना पाऊल त्या मंडळीकडे पाठवतात जेणेकरून मंडळीने दृढ व्हावं प्रभूमध्ये अधिक, नाही का? आणि म्हणून इथं आपल्याला पाहायला भेटतो तो येईल आणि तो म्हणतो, की एक दृष्टीने आपल्याला पाहायला भेटतं, की तो तुम्हाला प्रभूमध्ये स्थिर करेल. तुम्हाला तो स्थिर करेल म्हणे नाही का? आणि म्हणून तो म्हणतो, की मी तुमच्याकडे त्याला पाठवत आहे आणि म्हणून त्याचं तुम्ही स्वागत करा म्हणे, नाही का? त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि तो मरता-मरता वाचलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर पौल लगेच म्हणतो, की मी लवकरच तिमोथेला सुद्धा तुमच्याकडे पाठविणार आहे. वचन 19 पहा. तुमच्या संबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तिमोथेला मी तुमच्याकडे लवकर पाठवीन, अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. कारण त्याला माहीत होतं, की तिमोथी सुद्धा जाऊन त्यांना ख्रिस्तामध्ये, प्रभूमध्ये स्थिर करणार आहे. वचन 24 काय सांगतं, तरी प्रभूमध्ये मला भरोसा आहे, की मीही लवकर येईन. मीही लवकर येईन. पाहिलं? तर वारंवार ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. त्या मंडळीला स्थिर करण्यासाठी, दृढतेमध्ये राखण्यासाठी पौल म्हणतो, की त्याने जणू काही यादीच केली सेवकांची, की नाही मी यांना पाठवणार आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे पाठवणार आहे. जे तुम्हाला स्थिर करणार आहे आणि तो म्हणतो, की "एप्रिदित तो येईल." त्यानंतर म्हणतो तिमोथी, त्यानंतर म्हणतो, "मी सुद्धा लवकर येईल अशी मला खात्री आहे." आता खात्री आहे म्हणजे काय बरं? इथं जो मूळ शब्द आहे तो अशा प्रकारचा आहे, की त्याचा अर्थ होतो आशा. म्हणतो, की मला आशा आहे कदाचित मी सोटून येऊ शकेल नाही का? तर नक्कीच निश्चितता तो दाखवणारा शब्द नाही. तो म्हणतो कदाचित सुटलो तर मी येईल नाही का तिथं तुमच्याकडे ती आशा आहे. पण तिमोथेला तर मी नक्कीच तुमच्याकडे पाठवणार आहे, जो तुम्हाला प्रभूमध्ये स्थिर करणार आहे. तर पौलाला या गोष्टी सगळ्या माहीत होत्या, की अडचणीच्या त्या ओझ्याखाली संघर्ष करत असलेली जी फिलिप येथील मंडळी आहे, त्यांना अशा लोकांची आता गरज आहे, जे त्यांना प्रभूमध्ये विशेष करून नेहमी अ, काय करतील स्थिर करतील, राखतील आणि म्हणून जणू काही एक वेळापत्रकच तो इथे सादर करतो नाही का आणि जे कुशल होते नाही का अगदी प्रभूमध्ये, ख्रिस्तामध्ये जे मुळावलेले आणि अगदी तारणाऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे, अगदी पौलासारखं त्यांचं जीवन होतं आणि आपल्याला पाहायला भेटतं मंडळीबद्दल पूर्ण नाही का ओझे असणारे मंडळीसाठी झुरणारे असे लोकं तो म्हणतो, की मी तुमच्याकडे पाठवणार आहे. आणि मग या सर्व गोष्टी बोलल्यानंतर अध्याय 2 मध्ये आपण पाहिलं, की त्या सेवकांबद्दल बोलल्यानंतर अध्याय 3 मध्ये आपण येतो आणि या भागामध्ये आता पौल जो आहे, विशेष करून अध्याय 3 वचन 1 ते 16 मध्ये
आपल्याला पाहायला भेटतं, की तो आणखी पुढे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेल, की जिथून आपण कशाप्रकारे तुम्ही ख्रिस्ताची मंडळी या नात्याने विश्वासात टिकून राहणं गरजेचं आहे. वर्तणुकीत सुद्धा आणि मग त्याचे काही नकारात्मक आणि सकारात्मक अशी उदाहरणं सुद्धा तुम्हाला इथं पाहायला भेटतील आणि म्हणून वचन 1 मध्ये अध्याय 3 वचन 1 मध्ये तो म्हणतो, की शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. त्या कुत्र्यांविषयी सावध असा, त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा, केवळ दहीक सुंत झालेल्या लोकांविषयी सावध असा. आता पौलाने इथं स्पष्ट केलेलं आहे, की जेव्हा आपण पाहतो, की तो पौल जो आहे, तो म्हणतो, की मी तुम्हाला ह्या गोष्टी लिहिण्याचा कधीच कंटाळा करत नाही, नाही का? पण ते सर्व तो काय म्हणत आहे, तुमच्यासाठी सुरक्षितपणाचं आहे. का बरं? कारण पुढं तो आता स्पष्ट करणार आहे. खोटे शिक्षक, जे खोटं शिक्षण घेऊन येणारे आहेत आणि जे तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देहावर जगणारे आहेत लोकं, नाही का? अशांपासून त्यांनी दूर राहणं गरजेचं होतं. पाऊल इथं आता स्पष्ट करत आहे, की मी स्वतः ज्यावेळेस प्रभूमधील विश्वासामध्ये आलो, देवाच्या कृपेने माझं तारण झालेलं आहे. खरा तारणदायी विश्वास मला प्राप्त झाला. त्यावेळी मी जो आहे, मी देवाचा जो आशीर्वाद आणि कृपा जो आहे, ते मिळवण्यासाठी माझ्या कोणत्याच प्रमाण मूल्यांवर मी अवलंबून राहिलेलो नाही. तर मी केवळ ख्रिस्तावर मी अवलंबून राहायला सुरुवात केलेली आहे. आणि पाऊल त्याबद्दलच पुढे बोलत आहे. मी त्या भौतिक गोष्टींवर अवलंबून राहिलो नाही. जर हे जे खोटे शिक्षक तुमच्यामध्ये कार्य करत आहेत, जर तुमच्यासमोर काही दावा करत असतील, तर त्यांच्यापेक्षा दावा करण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ गोष्टी आहेत. ज्या मला अगदी त्यांच्याही पेक्षा कितीतरी प्रमाणात तुमच्या समोर आणि विशेष करून देवासमोर भौतिक रीतीनं आणि माझ्या दृष्टीने अगदी आणि त्या सर्व यहुदी लोकांच्या दृष्टीने नीतिमान म्हणून उभं करण्यास पात्र ठरवतील. काय म्हणताय पौल वचन अध्याय 3 वचन 4 मध्ये? तो म्हणतो, की देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. तो अगोदर म्हणतो त्या कुत्र्यांविषयी सावध असा, त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा, केवळ दैहिक सुनता झालेल्या लोकांविषयी सावध असा म्हणे. कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान व देहावर भरोसा न ठेवणारे, ते आपण सुनता झालेलेच आहोत. ते लोकं जे होते, ते मंडळीला नेहमी खोटे शिक्षक जे होते, ते बाह्य ज्या कृती आहेत, त्याकडे मंडळीचं लक्ष वेधून घेत होते. आणि फार ठामपणे ते शिकवण्याचा प्रयत्न करत होते, की जर देवासमोर आपल्याला उभं राहायचं आहे, तर आपल्याला सुनता करणं गरजेचं आहे आणि पुन्हा आपल्याला ते जे नियम आहे त्याचं पालन पूर्णपणे करणं गरजेचं आहे. ज्यामुळे आपण अगदी योग्य रीतीने देवासमोर नीतिमान किंवा निर्दोष असे उभे राहू शकतो. म्हणूनच पौल स्वतःचं उदाहरण घेतो आणि तो म्हणतो, की "अरे, ते फक्त म्हणत आहेत." पण तो म्हणतोय, की "त्यांच्यापेक्षा जास्त मला जागा आहे म्हणे." जर देवावर भरोसा ठेवायचा ठरला तर. कारण तो म्हणतो, की त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रमाणात काटेकोरपणे मी नियमशास्त्राचं पालन करणारा होतो. माझी 8व्या दिवशी सुनता झाली. त्यांच्यातील विचारा कुणी कधी केली असेल सुनता. अरे, मी इस्रायल लोकांतला बंड्यामीन वंशातला होतो. इब्रियांचा इब्री होतो आणि नियमशास्त्राच्या दृष्टीने बोलता का, तर मी परोशी होतो. आणि जर माझ्या आस्थेबद्दल म्हणा, तर अरे, तुम्हाला माहिती आहे का मंडळीचा छळ करणारा मी होतो. म्हणजे यावरून तुम्ही माझी आस्था समजू शकता. तो म्हणतो, की जर तुम्ही मला जर नियमशास्त्राच्या मूल्यांकडून तुम्ही जर माझी तुलना करण्याचा प्रयत्न केला या भौतिक गोष्टींवर, तर मी तुमच्यापेक्षा कितीतरी प्रमाणात नाही का निर्दोष ठरलेला असा असेल. पण पॉल म्हणतो, की नाही, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, सर्व गोष्टी माझ्यासाठी जरी लाभाच्या होत्या नाही का वचन 7 पहा. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजल्या. वॉव! काय आहे ख्रिस्ताची सुवार्ता? काय आहे? जिथं आपल्या कोणत्याच कृत्यांना जागा नाही. पाऊल म्हणतो,
त्या गोष्टी माझ्यासाठी लाभाच्या होत्या. कशा लाभाच्या होत्या? कारण ही अगदी सन्मानाची जागा होती. अरे, मी 8व्या दिवशी स्वतः झालेलो इस्रायल लोकांमधला बन्यामीन वंशातला इब्रानचा इब्री नियमशास्त्र दृष्टीने परोशी आस्थेविषयी मी मंडळीचा छळ करणारा जर मी होतो, तरी कितीतरी लाभदायक होतं. माझा कितीतरी सन्मान होता. पण तो म्हणतो, की नाही ह्या लाभाच्या गोष्टी मला होत्या, पण ख्रिस्तामुळे मी त्या हानीच्या समजत आहे. इतकंच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर-कचरा अशा लेखतो. काय आहे केर-कचरा? तो कशाला मुकला पौल? त्याचा सन्मान जो होता, जो मान होता त्या लोकांमध्ये, त्याला गमवावा लागला. त्याला अपमानाला सामोरे जावं लागलं. सर्व गोष्टी मुकलो म्हटलेलं आहे. त्याला जे मिळणारे लाभ होते, त्याला त्याला गमवावं लागलं. आता अशी वेळ त्याच्यावर येत आहे, की एक वेळेस त्याला तर अंगावर घालण्यासाठी कपडे पण नव्हते. नाही का? जर तुम्ही करिंथ पत्रामध्ये पाहिलं तर तुम्हाला शिकायला भेटेल, की म्हणे मी पुष्कळदा कुडकुडलो म्हणे नाही का, अंगावर कपडे नव्हते. गलबत फुटलं म्हणे अचानक. नाही का, मला वेगवेगळ्या परिस्थितीतून जावं लागलं, फटके खावे लागले, मला अर्धमेला करून टाकलं. तर मग तो म्हणतो, की मी मुकलेला आहे सर्व गोष्टींना. मी मुकलेलो आहे. आणि तो म्हणतो, की या सर्व गोष्टी ज्या मी समजत होतो अगोदर माझ्यासाठी सगळ्या गोष्टींमध्ये उच्च आहेत. त्या सर्व गोष्टी आता केर कचरा आहेत ख्रिस्तासमोर. केर कचरा म्हणजे इथं जो शब्द वापरलाय ना खरं तर शेण जे म्हणतो ना आपण घाण. शेणाबद्दल जो जो शब्द वापरण्यात येतो ना मूळ भाषेमध्ये शेणासाठी ज्याचा घाण वास येत आहे नाही का? तशा प्रकारचा तो शब्द आहे, की केर कचरा मी समजतो. आणि पॉल म्हणतो, की माझं जे आहे ना, हा जो बायोडाटा किंवा ही जी माझी ओळख होती ना अगोदर ख्रिस्त विरहित, ही सर्व आता त्या घाणेरड्या शेणाप्रमाणे आहे म्हणतो. ख्रिस्त विरहित. तो म्हणतो, की आता ख्रिस्त हा लाभ नाही का, प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठायी आढळावं. हे माझं नीतिमत्व माझं स्वतःच नाही, तर ख्रिस्ताद्वारे मिळालेलं नाही का असावं म्हणून ते आहे. तर मग इथं आपल्याला पाहायला भेटतं, की पौलाला याची जाणीव झालेली आहे. ख्रिस्तामध्ये, की मी कुणीच नाही, मी काहीच नाही. अरे, ज्याला मी असता समजत होतो, तो तर मी देवाचा छळ करणार होतो. ख्रिस्त म्हणतो, की "तू माझा छळ का करतोस?" पौला, बरोबर की नाही? मग पौलाला याची जाणीव झालेली आहे, की माझ्या कोणत्याच कृत्यांवर मी देवाला संतोष देऊ शकत नाही. कारण मी पतित मानव आहे. मी माझ्या स्वतःच्या कृतीने कधीच देवासमोर नीतिमान ठरू शकणार नाही. कारण मुळात मी अनीतिमान आहे. नीतिमान माझ्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. माझं हृदय असाध्य रोगाने ग्रस्त आहे. मी पापवश आहे. आणि म्हणूनच मी माझ्या स्वतःच्या भौतिक गुणांवर कधीच अवलंबून राहू शकणार नाही आणि म्हणूनच मी ख्रिस्तावर, ख्रिस्ताच्या कृत्यांवर, ख्रिस्ताच्या सर्व गुणांवर अवलंबून आहे. ख्रिस्ताने केलेल्या कृतीवर अवलंबून आहे. कारण ख्रिस्ताची कृती आता माझी कृती मांडण्यात आलेली आहे. कारण ख्रिस्तावर मी जे केलेलं आहे ते लादण्यात आलं आणि ख्रिस्ताचं जे काही आहे ते माझ्या खात्यात जमा करण्यात आलं. तर हे केवळ कृपेने आहे. आणि पौल तेच आठवण करून देत आहे पुढे. आणि म्हणून तो म्हणतो, की ख्रिस्तामध्ये आपण दृढ उभं राहावं, नाही का? केवळ विश्वासाची कबुली देणं इतकंच आपल्या तारणाची हमी देत नाही. तर त्या विश्वासात आपण दृढ आणि खंबीर होणं आणि तो विश्वास जगणं हे आपल्या परिवर्तित जीवनाची खात्री देणार आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे गरजेचं आहे. म्हणूनच वचन 12 पासून पुढे अध्याय 3 मध्ये तो म्हणतो, "एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो, असं नाही म्हणे. तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला कयात घेतलेलं आहे, ते मी आपल्या कयात घ्यावं, म्हणून मी त्याच्या मागे लागतो." आणि पुढे तो म्हणतो, की मी त्या ते जे बक्षीस आहे, ते मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो. एका धावपटूचं उदाहरण आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. आहे का? आणि त्याच्यासाठी तो म्हणतो,
की आपल्या देहावर आपण अवलंबून राहू नये. आपण नेहमी दृढ असं असावं. अधिक दिवसेंदिवस ख्रिस्तामध्ये मुळावलेलं आपण असावं, नाही का? आणि एक चित्ताने आपण पुढे चालत राहावं, नाही का? आणि तीच पौलाची इच्छा होती, नाही का? आणि मग पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 3 वचन 17 पासून तर अध्याय 4 वचन 9 मध्ये तो आणखी काही जे आव्हान आहे, ते तो पुढे देतो आणि ते देत असताना विशेष करून तो फिलिप्पीकरांना प्रभूमध्ये आणि विशेष करून दृढ राहण्यासाठी त्याच्या स्वतःचं जे उदाहरण आहे, त्याचं अनुसरण करण्यासाठी तो काय करत आहे? आव्हान करतो. वचन 17 पासून पुढे पहा. तिथं तो म्हणतो, "बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितलं, आता हे रडत सांगतो, की पुष्कळ जण असे चालतात, की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहे." पौलाची ही इच्छा आहे, की फिलिप्पीकरांनी खोटे शिक्षक आणि विशेष करून मंडळीमध्ये होणारा जो संघर्ष आहे आणि विशेष करून ज्या वैयक्तिक अडचणी सुद्धा असतील जीवनामध्ये येणाऱ्या, ह्या सर्व गोष्टींमध्ये अडखळून पडू नये, नाही का? ह्या गोष्टी त्यांच्या देवाबद्दल असणारा जो विश्वासूपणा आहे, त्याच्यासाठी अडथळा ठरू नये. म्हणून त्यांनी नेहमी पुढे पाहावं आणि अधिक, अधिक प्रभूकडे आपलं चित्त लावावं आणि म्हणूनच तो पुढे आता काही गोष्टी बोलत आहे. तो म्हणतो, की "मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे आणि आता सुद्धा रडत सांगतोय." पौलाची उत्कट भावना आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. तो अगदी त्याचं हृदय भरून आलेलं आहे, हे बोलत असताना. त्या मंडळीबद्दल तो किती आवेशी आहे, त्या मंडळीबद्दल त्याची भावना किती उत्कट झालेली आहे, हे आपण इथं पाहतो. तो म्हणतो, की "मी आता पुष्कळ वेळा सांगत आहे आणि आता रडत सांगत आहे तुम्हाला ह्या गोष्टी, की पुष्कळ जण असे चालतात, की जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत." कसं? आज पुष्कळ जण ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी झालेले आहेत. कसे? कसे? अनॉइंटेड हा शब्द घेतल्यानंतर लोकं वेगळ्याच हवेत जातात नाही का आज? ख्रिस्ताची जागा घेतल्यासारखी त्यांना भासते, नाही का? पण देवाच्या प्रिय लेकरांनो, फार भयंकर ही गोष्ट आहे. त्याच्या तो शब्द घेऊन मी दाखवत आहे, की मी ख्रिस्त आहे. पण आपण कधीच ख्रिस्ताची जागा घेऊ शकत नाही, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कसे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आजही लोकं आहेत, होत आहेत. कसं होत आहे बरं? तर वचन 19 ते स्पष्ट करत आहे. पूर्णपणे भौतिकतेवर ते अवलंबून आहे. जसं संदर्भानुसार जर तुम्ही पाहिलं, तर अध्याय 3 मध्ये तो म्हणतो, की ते दैहिकतेकडे आपलं लक्ष लावणारे आहेत. आपल्या देहाच्या कृत्यांवर अवलंबून राहणार आहेत. त्यांना ख्रिस्ताची सुवार्ता नाही का, ती नकोय. त्यांना फक्त "अरे, तुमचं चांगलं होईल. तुम्हाला हे भेटेल, तुम्हाला ते भेटेल आणि तुमच्या हिशोबाने आम्ही बोलत आहोत. तुम्हाला याच्यामध्ये आनंद भेटला पाहिजे. हे दुःखी नको व्हायला, ते नको व्हायला." ह्या गोष्टी खूप चालू आहेत. जेणेकरून काय होईल बरं? मला त्रास होणार नाही. मला कोणत्याही प्रकारच्या वेदनेला तोंड द्यावं लागणार नाही. का? आणि माझं व्यवस्थित त्यामध्ये भागून जाईल, नाही का? तर याच्या मागे मी काय करत आहे? ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा वैरी असा होत आहे मी. कारण खरा ख्रिस्ताचा वधस्तंभ मी कधीच गाजवलेला नाही. कारण तो वधस्तंभ तुम्हाला भौतिक भरभराटीबद्दल कधीच सांगणार नाही. ख्रिस्ताचा वधस्तंभ हा तुम्हाला श्रीमंतीसाठी नव्हता. तुम्हाला शारीरिक आरोग्यासाठी नव्हता. ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्हाला तुमच्या ऐशो-आरामासाठी नव्हता. तो तुमच्या कर्जातून सुटण्यासाठी नव्हता. तर ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्हाला देवाच्या क्रोधापासून सोडवण्यासाठी होता. काय झालेलं आहे? ऐहिक गोष्टींद्वारे लोकं वधस्तंभाकडे पाहत आहेत. ख्रिस्त तुमच्या ऐहिक गोष्टींना पूर्ण करण्यासाठी आलेला नाहीये. ख्रिस्त आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आलेला नाही.
तर ख्रिस्त जी महान आणि जी महत्वाची आणि जी मोठी गरज होती, ती पूर्ण करण्यासाठी आलेला होता आणि ती म्हणजे काय? आपल्याला आपल्या पापांपासून सोडवणं. आज ख्रिस्ताचा वधस्तंभच गाजवला जात नाही. कधीच, पुष्कळ ठिकाणी फक्त आशीर्वाद आपल्याला पाहायला भेटतील. पण कधीच, कुठंच पापांची जाणीव करून दिली जात नाही पुष्कळदा. ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याबद्दल शिकवलं जात नाही पुष्कळदा. पुष्कळदा परखडपणे देवाचा न्याय, देवाचं नीतिमत्व, देवाचं पावित्र्य शिकवलं जात नाही आणि याचा परिणाम काय होतो माहिती आहे का? यातून ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत, हे अगदी स्पष्ट होत आहे. अगदी स्पष्ट होत आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे शत्रू असणं भयंकर आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. कारण हा वधस्तंभ देवाच्या हृदयातून आहे. तो वधस्तंभ आपल्या आपल्याला पापापासून सोडवण्यासाठी होता आणि त्याचेच वैरी होणं खुद्द देवाचे वैरी आहे. आणि म्हणून वधस्तंभाचा संदेश आपण समजून घेणं गरजेचं आहे. पुष्कळांना तो मूर्खपणाचा वाटतो, परंतु पौल म्हणतो, की ज्यांचं तारण होत आहे, त्यांच्यासाठी ते देवाचं सामर्थ्य आहे. तो माझ्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. तो म्हणतो ख्रिस्ताचा वधस्तंभ माझं भूषण आहे. हे खोटे शिक्षक जे होते, ते इतका प्रभाव पाडत होते मंडळीमध्ये आणि इतका धोका ते निर्माण करत होते. त्यांचं बोलणं आणि त्यांचं वागणं सर्व गोष्टी अगदी प्रभावशाली होते. आणि पुष्कळ वेळा त्यामुळे मंडळी सुद्धा भुलवली जात होती, नाही का? पॉल म्हणतो, की हे तर वधस्तंभाचे वैरी आहेत ते आणि यातून तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, दूर व्हायला पाहिजे, नाही का? आणि म्हणून तुम्ही शुद्ध ख्रिस्ती विश्वास आणि आचरणामध्ये दृढ असणं गरजेचं आहे. हे जे ख्रिस्ताचे शत्रू आहेत, जे खोटे शिक्षण देणारे आहेत, त्यांचा त्यांना त्यांचा नकार करणं, त्यांना मंडळीमध्ये आपण कधीच उभं करू नये. योहान म्हणतो, की त्यांना आपल्या दारातही उभं करू नका. इतकं परखडपणे देवाचं वचन आपल्याला शिकवितं. तो म्हणतो, की प्रत्येक आत्म्याची पारख करा. पण कधी करणार आम्ही पारख? कारण आमचाच अभ्यास नसतो पुष्कळदा. आम्हालाच ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं मोल कळालेलं नाही पुष्कळदा. नाही का? तेच आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? खरं सुवार्ता काय? ती योग्य रीतीने आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे लोकं युक्तिवादाने ख्रिस्ताची सुवार्तेमध्ये काही भेसळ करून लोकांना आवडेल असा संदेश तयार करून त्या ठिकाणी त्या मंडळीसमोर मांडायचे, ज्यामुळे मंडळीला आनंद व्हायचा. पौल म्हणतो, हे ख्रिस्ताचे शत्रू आहेत. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पौलाने ही सुद्धा चेतावणी दिलेली आहे. एवढंच नाही, तर मंडळीमधील खरे विश्वासणारे सुद्धा इतर विश्वासणाऱ्यांसाठी अडखळ ठरू शकतात. त्याचं एक उदाहरण अध्याय 4 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं 2 बहिणींबद्दल. बरोबर की नाही? जिथं तो म्हणतो, की "प्रियजन हो, ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे आणि जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो तुम्ही प्रभूमध्ये तसे स्थिर राहा. मी युवदेला विनंती करतो, सुंतखेला विनंती करतो, की तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा." त्या 2 बहिणी त्यांच्यामध्ये सुद्धा समस्या होत्या. मतभेद नसतील असं नाही. मंडळी ही परिपूर्ण नाही आपल्याला माहीत आहे. पण ऐक्य राखणं गरजेचं आहे. आपण एकमेकांना प्रभूमध्ये दृढ करण्यासाठी अडखळण ठरत आहोत का? याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्या 2 बहिणी यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद होते. यांच्यामध्ये मतभेद होते. आणि पौल म्हणतो, की मी विनंती करत आहे, युवदेला आणि सुंतुखेला, तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा. एकचित्त व्हा. वचन 3 तसेच हे माझ्या सोबत्या, खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनवितो,
की ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंट आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले, त्यांना सहाय्य कर म्हणे. काउन्सिलिंग आपण म्हणतो ना, त्यांना तू समज दे, त्यांना सहाय्य कर या दृष्टीने एकत्र होण्यासाठी. तेच मंडळीमधील काम आहे. देवाच्या सेवकांनो, देवाच्या प्रिय लेकरांनो, मंडळीमध्ये जर अशा प्रकारे जर कुठं वाटत आहे, की एकमेकांमध्ये कुठेतरी मतभेद होत आहे, तर कशाप्रकारे ते एक होतील, त्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. प्रभूमध्ये, ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्ये, नाही का? आणि देवाचं गौरव त्याद्वारे व्हावं. या संघर्षामुळे या 2 बहिणीमध्ये जो चालू असलेला संघर्ष होता, त्यामुळं जणू काय त्या पवित्र जीवनात ते स्थिर राहण्यामध्ये अपयशी ठरलेले होते. आणि त्यांचा प्रभाव फिलिप्पीमधील इतर विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा कुठेतरी पडण्याचा धोका निर्माण झालेला होता. आणि म्हणून पुष्कळदा पौल म्हणत आहे, की असं अडखळण आपण ठरवू नये, आपल्या वैयक्तिक कारणामुळे एकमेकांसाठी. म्हणून त्याचपासून आपण जपून राहावं म्हणून पौलाने तिथं पुढं जे आहे त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की पौल म्हणतो, की सर्व गोष्टींमध्ये प्रभूमध्ये आनंदित असा, निराश होऊ नका. आणि त्याच्याबद्दलच तो वचन 4 पासून पुढे म्हणतो, की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो, प्रभू समीप आहे. किती सुंदर हे आहे. कुठपर्यंत सहनशील राहायचं आहे. त्याने अगोदरच आपल्या प्रभूचं उदाहरण दिलेलं आहे. आणि ही सहनशीलता कधी सर्वांना कळून येणार आहे? आपल्या जीवनात. तो म्हणतो, की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना, विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. सर्व गोष्टींसाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो, विनंती करतो. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणावर तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. तो म्हणतो, की तुमच्या विनंत्या आणि प्रार्थना पूर्ण होतील त्या कशा? तुम्हाला देवापासून मिळालेली सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती, तुमचं अंतःकरण आणि तुमचे विचार ख्रिस्ताच्या ठायी राखणारी आहे. किती अद्भुत आहे. तो म्हणतो, की चिंता पासून दूर होण्यासाठी देवाकडे विनंती करा. काही वेळा देव आपल्याला या परिस्थितीतून नेतो. आपल्या जीवनातील येणारे दुःख, त्रास, वेदना यातून देव आपल्याला नेतो. पण या सर्वांचा उपयोग पौल म्हणतो, की तो तुमचं तुमचं ह्या सर्व प्रसंग जे आहेत, त्याद्वारे तुमचं हृदय, तुमचे विचार, तुमचा दृष्टिकोन नाही का यामध्ये तो बदल घडवत असतो, नाही का? आणि म्हणून हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. पुढे आपल्याला अध्याय 4 वचन 10 आणि ते 20 मध्ये पौल जो आहे त्या दृढतेची खात्री देत आहे आता आणखी पुढे जाऊन. तो काय म्हणत आहे बघा पौलाने या शब्दांनी हा जो भाग आहे, तो संपवलेला आपल्याला पाहायला भेटतं. जिथं पौल जो आहे, तो आता त्यांनी केलेल्या त्या सेवेचं वर्णन करेल अध्याय 4 वचन 10 पासून पुढे. मला प्रभूच्या ठायी मोठा आनंद झाला, की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती म्हणे. पहा, त्या तुरुंगात असताना त्याच्या दुःखात त्याला मदत करण्यासाठी फिलिप्पीकरांनी पाठवलेल्या या पैशांबद्दल, त्या मदतीबद्दल पौल आभार मानतो. पौलाच्या त्या धन्यवाद पत्राने त्यांना खात्री दिली, की त्याला ते पैसे मिळालेले आहेत आणि ती मदत जी होती, तो म्हणतो, की एक प्रकारे तो खरा जिवंत यज्ञाप्रमाणे झालेला आहे म्हणे. आणि मला भरून पुरून उरेल असं तुम्ही दिलेलं आहे म्हणे. त्याबद्दलच तो म्हणतो. वचन 12 पासून पुढे तो म्हणतो, की मला दैन्य अवस्थेत राहणं, मला समस्त संपन्नतेतही राहणं समजतं म्हणे. हर एक प्रसंगी अन्नतृप्त असणं आणि क्षुधित असणं, संपन्न असणं आणि विपन्न असणं ह्याचं रहस्य मला शिकवण्यात आलेलं आहे. मला जो सामर्थ्य देतो, त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केलेत म्हणे. पौलाचं दुःख नक्कीच त्यांनी केलेल्या त्या मदतीने काही प्रमाणात कमी झालं असेल, पण त्याचं समाधान खरं देवाकडून मिळालं. ज्यावेळेस पौलाने हे पाहिलं,
की नाही, माझी काळजी करणारे नक्कीच देव आहे. त्याची लेकरं सुद्धा आहेत, जे माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. माझ्यासाठी मदतही करत आहेत. त्याचं मन कधी भरून येत आहे बघा. ही जी मंडळी होती, ही फार श्रीमंत मंडळी होती असं नाही. गरीब हे लोकं होते. फिलिप येथील पुष्कळ अंशी. आणि ही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी पौलाला केलेली मदत हे अगदी स्पष्ट रीतीने पौलावरील त्यांचं जे खरं प्रेम आहे, ते दाखवणारं होतं. आणि जणू काय तो म्हणतो, की ही संधी तुम्हाला मिळालेली आहे वचन 10 मध्ये. पौलाप्रती दाखवण्यासाठी, एक प्रेम दाखवण्यासाठी ही मिळालेली त्यांना संधी होती एक सुंदर. आणि या क्षणी पौल तुरुंगवासामध्ये होता आणि तिथं फारच वेदनेत तो होता, दुःखी होता, निराशा होता. पण इतके लोकं त्याच्यावर प्रीती करत आहेत. त्याच्या दुःखात सहभागी होऊ इच्छित आहेत. हे ऐकल्यानंतर नक्कीच पौलाला दिलासा देणारं वाटलं असेल, नाही का? आणि म्हणून तो म्हणतो, की "अरे, माझ्यासाठी खूप, खूप मला समाधानकारक ही गोष्ट आहे. प्रोत्साहन देणारी ही गोष्ट आहे." तर इथं शेवटी येत असताना पाऊल त्यांना हे सुद्धा दाखवून देत आहे, की तुम्ही प्रभूमध्ये दृढ होतात. त्याची एक सुंदर उदाहरण इथं आपल्याला दिसतं, नाही का? आणि मग शेवटी आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 4 वचन 21 पासून पुढे तो अंतिम समारोप आपण म्हणू शकतो किंवा अंतिम शुभेच्छा तो देतो. तिथे तो म्हणतो, "ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्या बरोबरचे बंधू तुम्हाला सलाम सांगतात. सर्व पवित्र जन, विशेष करून कैसराच्या घरचे तुम्हाला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो." ह्या शब्दाने पाऊल हे पत्र संपवतो आणि विशेष करून इथे या संदर्भामध्ये सुद्धा का बरं त्याच्या या समारोपाचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण इथं जर तुम्ही बारकाईने पाहिलं, तर इथं सुद्धा आपल्याला देवाच्या सुवार्तेमधील सार्वभौमत्व पाहायला भेटेल. वचन 22 म्हणतं, "विशेष करून कैसराच्या घरातील." पौलाने कैसराच्या घरात असलेल्या संतांकडून सुद्धा शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. पाहिलं किती अद्भुत कार्य घडलेलं आहे तिथं. प्राचीन जगामध्ये कैसराच्या घरात म्हणजे त्याचं कुटुंब, त्याचे सेवक त्यांचा समावेश होता नाही का? ते त्याच्या सोबत त्या राजवाड्यात राहणारे असोत की नसोत. मग त्याचे सेवक केवळ मजुरांपुरते मर्यादित नव्हते, तर त्यात त्याचे वैयक्तिक अंगरक्षक तसेच अनेक सरकारी सेवकांचा सुद्धा समावेश होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं, पौलाने तिथे सुवार्ता गाजवली. अनेक कैसरातील लोक बदलले. तो म्हणतो की ते तुम्हाला सलाम सांगतात. किती महान आहे. ख्रिस्ताची सुवार्ता किती अद्भुत आहे. ते तुरुंग सुद्धा, त्या 4 भिंती सुद्धा त्या सुवार्तेला अडथळा करू शकल्या नाही. कारण ती सार्वभौम सुवार्ता आहे. ती हृदयाला भेदून आरपार जाणारी आहे. पौलाची हीच इच्छा होती, की मी त्या रोममध्ये जाऊन कैसराला ही सुवार्ता सांगावी. देवाने पूर्ण केली. पण ती वेगळ्या पद्धतीने. पौलाला असं कधीच वाटलं नसेल, की मीही बंदीमध्ये जाऊन हे घडणार आहे. परंतु पौल आनंदी आहे, की देवाने ते पूर्ण केलेलं आहे. कारण देव त्याची योजना सिद्धीस नेणार आहे. देव त्याचं राज्य बांधत आहे. ख्रिस्त म्हणतो, की मी माझी मंडळी रचीन. तो त्याचं कार्य करत आहे. त्याच्या सेवकांचा अद्भुत रीतीने तो उपयोग करून घेतो. त्यांची बंधनं त्या सुवार्तेला अडखळ ठरू शकणार नाही. त्यांचे हातपाय तुटणं किंवा थोड्यात जाणं किंवा तुरुंगात जाणं कधीच ख्रिस्ताच्या सुवार्तेला अडथळा होऊ शकणार नाही. इव्हन त्यांचं रक्तसाक्षी होणं सुद्धा ख्रिस्ताच्या सुवार्तेला अडवू शकलेलं नाही. कारण ही सार्वभौम सुवार्ता आहे. जिथं ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य आपण पाहतो. ख्रिस्ताचं वधस्तंभावरील अद्भुत कार्य आपल्याला पाहावयास मिळतं. जे महान आहे, जे गौरवी आहे आणि जे पराक्रमी आहे. आणि म्हणूनच आज या पत्राच्या शेवटी येत असताना आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे झुकून पाहूया. काय मी कोणत्या प्रकारे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा वैरी आहे? माझं गाजवणं, माझं जगणं काय आहे?
ख्रिस्ताच्या सुवार्तेप्रती माझा दृष्टिकोन काय आहे? मंडळीप्रती माझा दृष्टिकोन काय आहे? देवाप्रती माझा दृष्टिकोन काय आहे? जगामध्ये मी जगत असताना मी कसा जगत आहे? आज आपल्या स्वतःकडे आपण झोकून पाहूया, आपण प्रार्थना करू. प्रभू आमच्यावर दया कर. आम्ही तुला धन्यवाद देतो. तर ख्रिस्त तू आमच्यासाठी दिला नसतास, तर प्रभू आम्ही कोणत्याही प्रकारे तुझ्या समोर येण्यास आणि प्रभू तुला अब्बा आणि पिता म्हणून हाक मारण्यास कधीच सक्षम किंवा आम्हाला ही सुसंधी मिळाली नसती बाबा. आम्ही तर तुझे काळी शत्रू होतो. प्रभू आम्ही किती दुर्बळ आणि किती भयंकर लोक होतो प्रभू आम्हाला माहीत आहे. प्रभू आमची दैहिकतेवर आम्ही अवलंबून राहणारे होतो. प्रभू आमच्या स्वतःच्या धार्मिकतेवर आम्ही आनंद करणारे लोक होतो बाबा. आमच्यासाठी हे सर्व काही होतं, कारण आम्हाला ख्रिस्त नको होता. तू नको होता. आम्हाला फक्त आमचा आनंद आणि आमचं सर्व काही पाहिजे होतं. परंतु खरंच प्रभू आम्ही ज्यावेळेस ख्रिस्ताला पाहिलं, ज्यावेळेस ख्रिस्ताच्या सुवार्तेने खऱ्या रीतीने आमच्या हृदयाचा ठावा घेतला, त्यावेळेस आम्हाला याची जाणीव प्रखरतेने झालेली आहे, की प्रभू आम्ही कोणीच नाही. आम्ही काहीच नाही. होय प्रभू आमच्यावर दया कर. प्रभू आमच्यामध्ये जर कोणी ख्रिस्ता तुझ्या वधस्तंभाचा वैरी असेल, प्रभू त्याला आज जाणीव करून दे तुझ्या वचनाने. खरी सुवार्ता तिच्याशी आपण कधीच तडजोड करू नये. त्याच्यामध्ये आपण कधीच भेसळ करू नये. जी सुवार्ता प्रभू तुझ्या वचनात प्रगट झालेली आहे, ती प्रखरतेने आणि विश्वासाने गाजवावी. यासाठी प्रत्येकाला कृपा लाभू दे. ख्रिस्ताचा वधस्तंभ आणखी अधिक प्रखरतेने आम्हाला समजू दे. होय प्रभू ख्रिस्त जो महान प्रभू आहे, त्याला तू तुझ्या वचनाने आज प्रकट केलंस म्हणून ऐकवा. आभार मानतो. तुझ्यामधील आनंद घेण्यास आम्हाला शिकव. धन्यवाद आम्ही तुला देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणतो आई.